विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड पदभरती सन 2025ची शिपाई पदभरतीमधील अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही जर विचार केला, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, एकूण जागा किती होत्या तर 284 एकूण जागा होत्या. 284 जागा होत्या, परंतु याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी 1000 पेक्षा जास्त मुलांना याच्यामध्ये बोलविण्यात आलेले होते आणि शेवटी आता अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संपूर्ण जो PDF आहे आपला तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल ग्रुप आहे त्यावर देखील भेटून जाईल. आता संपूर्ण या ठिकाणी जो निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघू शकता, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरती 2025. तर याच्यामध्ये निवड यादीतील क्रमांक येथे देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर उत्तीर्ण क्रमांक येथे देण्यात आलेले आहे. इथं देण्यात आलेले आहे उमेदवाराचे नाव. आता जर कट ऑफ किती लागलेला आहे याचा जर विचार केला ना, तर बघू शकता प्रफुल्ल गणपत खोले हा या ठिकाणी बघू शकता टॉपर आहे. 192 गुण आहे. हा जनरल ओपनचे हे विद्यार्थी आहेत. कट ऑफ किती लागला आहे ओपन जनरलचा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. 1 मिनिट. इथे बघू शकता जनरल हे जनरलचे सगळे विद्यार्थी आहेत. जनरल इथे बघू शकता कट ऑफ चांगला लागलेला आहे. OBC 178 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. ठीक आहे. SC जनरल देखील आता सर्व कट ऑफ 178 पर्यंत आलेले आहेत. STचे विद्यार्थ्यांचे देखील कट ऑफ जास्त लागलेलं तुम्हाला इथे बघायला भेटेल. संपूर्ण या ठिकाणी टोटल जर उमेदवार 284 जागा होत्या, परंतु 2 जागा इथं त्यांनी कमी केल्यात वाटतं. 282च इथं नंबर दिलेले आहेत. ठीक आहे. हे आता हे अनाथ वगैरेचा हा कट ऑफ आहे. 92 तुम्ही म्हणशाल एवढा कमी कसा कट ऑफ लागलेला आहे. हे इथून बघू शकता, हे अनाथचे कट ऑफ, अनाथच्या जागांचा कट ऑफ हा असणार आहे. ठीक आहे. आता एक सर्व्हिसमॅन 120 वगैरे कट ऑफ EWS वगैरे असा लागलेला आहे. संपूर्ण जी यादी आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या.